स्टोरीमध्ये व्हायरल झालेली. एक स्टेशन असतं, त्यामध्ये फक्त एक मुलगी असते जिच्यासाठी ती ट्रेन थांबायची. बट स्टोरी काहीतरी वेगळीच होती. कामी शिराताकी नावाचं एक स्टेशन होतं होयकादोमध्ये, जिथे अजिबात पॅसेंजर्स नव्हते. त्यामुळे तो स्टेशन बंद पडणार होतं. त्यांनी हेही पाहिलं, एक मुलगी आहे जी रोज शाळेत जाते. त्या एका मुलीसाठी त्यांनी ते स्टेशन चालू ठेवलं आहे. म्हणजे त्यांनी ते क्लोज करायचं थोडं डिले केलं, म्हणजे ती रोज शाळेत जाईल. आणि जोपर्यंत तिची शाळा पूर्ण होत नाही ते तिला रोज घेऊन जायचे, फक्त एका मुलीसाठी. जेव्हा तिची शाळा पूर्ण झाली तेव्हा 2016मध्ये ते स्टेशन बंद केलं. ते स्टेशन स्पेशली तिच्यासाठी नव्हतं बांधलं, ते ऑलरेडी होतं तिथे. बस ते लोकल रेसिडेन्शियल्स तिथे ट्रॅव्हल करत नव्हते त्या ट्रान्सपोर्टनी, सो ते बंद केलं त्यांनी. लोकांना ही स्टोरी का आवडते? कारण जापानचे लोक छोट्या छोट्या डिटेल्सवर एवढे लक्ष देतात. त्यांच्यासाठी प्रत्येक माणसाचं आयुष्य खूप मॅटर करतं.